PDCA म्हणजे प्लॅन डू चेक ऍक्ट. आणि कोणताही व्यवसाय हे लहान बाळासारखं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाचं आणि हे ट्रेनिंग म्हणजे आज काळाची गरज बनलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामाचे 4 टप्प्यात विभागणी करावी लागेल. याचं मूळ कारण आपली रॅम लिमिटेड आहे आणि कोणताही व्यवसाय हे लहान बाळासारखं असतं. एखाद्या व्यक्तीला जर का नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, बिझनेस सुरू करायचा असेल, तर त्यांनी कसा करावा? नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या काही नवीन एपिसोडमध्ये. तर आज आपल्याबरोबर आहेत ISO लीड ऑडिटर, मोटिवेशनल स्पीकर, बिझनेस कोच असे अनिल येवले सर. तर आज आपण त्यांच्याबरोबर हाऊ टू बिकम सक्सेसफुल इन लाईफ म्हणजेच आयुष्यात यशस्वी कसे व्हाल याबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो लेट्स एन्जॉय द पॉडकास्ट. हॅलो सर, नमस्कार. तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. धन्यवाद. तर सर, तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात, त्याचबरोबर तुम्ही ISO ऑडिटर आहात, तुम्ही बिझनेसला कोचिंग देता. तर हे ट्रान्झिशन कसं झालं ISO ऑडिटर टू मोटिवेशनल स्पीकर टू बिझनेस कोच? मी पूर्वी एका मल्टी स्टेटमध्ये जॉबला होतो. त्या ठिकाणी ISO मानांकनासाठी एक टीम आली. त्यांनी ISOचं जी प्रोसेस केली आणि सर्व काम माझ्याकडेच होतं, ती जबाबदारी माझ्यावर होती. ते करताना मला कळलं की आपल्याला कोणती गोष्ट जर परफेक्ट करायची असेल तर एकमेव माध्यम म्हणजे ISO मानांकन. तुम्हाला बिझनेस जर टॉपला न्यायचा असेल तर ISO खूप महत्त्वाचा आहे. ते मला कळल्यानंतर त्याची आवड निर्माण झाली. मग मी त्याच्या वेगवेगळ्या एक्झाम दिल्या आणि ISO लीड ऑडिटर म्हणून माझं नकळत काम चालू झालं. हे करता करता जेव्हा मी लोकांना ट्रेनिंग द्यायचो, ISO रिलेटेड ते 12 मॅनेजमेंटचे सब्जेक्ट आहे, ते देता देता लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या की सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच द्या, तुमचं स्पीच खूप चांगलं आहे, आमच्या एम्प्लॉईजसाठी मोटिवेशनल स्पीच द्या. मग ISO लीड ऑडिटरमधून मी एक मोटिवेशनल स्पीकरमधून सुरुवात झाली माझी. हे करता करता सध्या माझं एक स्पीच आहे, नको जाऊ वाया, समजून घे बापाची माया. तर कॉलेज लेवलला तसेच शाळेतील 8वीपासून ज्या पुढच्या मुली आहे त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि हे ट्रेनिंग म्हणजे आज काळाची गरज बनलेली आहे. आज मुली आईवडिलांचं प्रेम काय आहे हे विसरून आपल्यासाठी आईवडिलांनी आजपर्यंत किती त्याग केला आहे, किती त्यांचे उपकार आहे हे सर्व विसरून मुली काय करतात की काहीतरी एक अट्रॅक्शन होतं, कुठेतरी त्यांना ते प्रेम वाटायला लागतं आणि चुकीचं पाऊल मुली घेतात. तसं मुलं व्यसनाधीन होतात, काही मुलं सिगारेट, बिडी वगैरे याच्या आहारी जातात. तर अशा मुलांसाठीचे जे ट्रेनिंग आहे, नको जाऊ वाया, समजून घे बापाची माया, याची लोकप्रियता खूप चांगली वाढत आहे. आणि हे करताना मलाही खूप आनंद वाटतो की आपण समाजाला काहीतरी देणं आहोत आणि त्या पद्धतीने आपण काहीतरी करतोय. वा सर. तर सर, पुढचा प्रश्न असा राहील की तुमचे गुरु कोण होते? तुम्हाला कुणाकडून गायडन्स भेटला? माझे गुरु भूषण कुलकर्णी सर आणि एकनाथ कोरे सर. आजपर्यंत टेक्नॉलॉजी असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मला कधीही मार्गदर्शन हवं असेल तर हे 2 व्यक्ती असे आहेत, 24 तास माझ्यासाठी 100% क्षमतेने देतात. मग आमचा फोन 10 मिनिट चालेल किंवा 2 तास चालेल. तर माझ्या आयुष्यात हे महत्त्वाचे गुरु आहेत, एकनाथ कोरे सर आणि भूषण कुलकर्णी. नॉलेज ब्रिज नावाची त्यांची संस्था राज्यभर व्हिडिओ निर्मितीचं मोठं काम करते. तर त्यांच्याबरोबर मी पार्टनर म्हणूनही त्यांच्या कंपनीमध्ये त्यांनी मला संधी दिलेली आहे. आता तेही काम आमचं देश पातळीवर सुरू झालेलं आहे. तसेच राऊरी फॅक्टरीतील मोठे उद्योजक आहेत विजयजी सेठी, यांनाही मी माझा आदर्श मानतो. मी जेव्हा 11वी-12वीला होतो, परिस्थिती अति सामान्य असल्यामुळे काहीतरी कमवूनच आपल्याला शिकावं लागणार होतं. तर मी विजय सरांकडे गेलो की सर अशी अशी बँक सुरू होत आहे, मला तिथे कलेक्शनसाठी तुम्ही सांगता का? ते म्हणाले की हो, मी तुझ्यासाठी मी शब्द टाकेन, पण तू एक काम कर, बँकेचं काम चालू आहे, कॉलेजमधून आलं की तिथे जाऊन तू थांबत जा, भले काही काम असेल नसेल, काही काम चालू असेल त्यांना थोडीफार मदत करायला तू सुरुवात कर आणि फक्त तिथे तू उपस्थित राहा. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी रोज कॉलेजहून आलो की तिथे थांबायचो, 5-6 तास तिथे थांबायचो मी रोज. नंतर झालं काय की 15-20 दिवसांनी चेअरमन त्यांनी मला पाहिलं की अरे कोण मुलगा, रोज याचं काही काम नाही, इथे येऊन थांबतो, छोट्या मोठ्या कामामध्ये मदत करतो. मग त्यांनी मला बोलवून घेतलं आणि माझं नाव वगैरे विचारलं आणि म्हणे की तू आमच्याकडे जॉब करशील का, काम करशील का? मग तेव्हा मला कळलं की विजय सेठी सरांचं जे तत्व आहे की आपण आयुष्यात कसं वागलं पाहिजे. तर त्यांच्याकडून मी अशा छोट्या गोष्टी शिकत गेलो आणि त्या मला आयुष्यात खूप उपयोगी ठरल्या. त्याचबरोबर आई वडील
माझे आईवडील हे खूप सकारात्मक आहेत. त्यांनी कधी माझ्यावर काही बंधनं ठेवले नाही. मला खूप फ्रीडम दिलं. इतकं फ्रीडम की मी 10वीला 40% पास झाल्यानंतरही ते माझ्यावर नाराज झाले नाही आणि कायम सपोर्ट करत राहिले. एक किस्सा आठवतो. मी 7वीला असताना तेव्हा एक गुटखा होता. थोडासा मी गुटखा खाल्ला, पान पराग, आणि घरी जाऊन सांगितलं की असा असा गुटखा होता. मी त्यातले 2 सुपारीचे कडेच खाल्ले. त्यानंतर माझे वडील आणि आई त्यांनी मला सांगितलं की तू स्वतःहून आम्हाला सांगितलं, याचा अर्थ तुझं चांगलं वाईट तुला समजायला लागलं. आमचा तुझ्यावरचा विश्वास वाढला की यानंतर तू आयुष्यात चुकणार नाही. कारण प्रत्येक आईवडिलांची मोठी जबाबदारी असते की त्याच्या मुलाला समजावं चांगलं काय वाईट काय. हे तुला इतक्या कमी वयात कळालं, यानंतर आम्हाला तुझी काळजी राहिली नाही. भविष्यात आणखी एक चूक झाली होती. मी सिगारेट एकदा स्मोकिंग करून पाहिलं. तेही घरी जाऊन मी सांगितलं की मी असं असं केलं. तेव्हा आईवडिलांनी हेच सांगितलं की तू आम्हाला होऊन सांगतो, याचा अर्थ तुझ्याकडून चुका घडणार नाही. आणि त्यानंतर आयुष्यात मला कधी व्यसन लागलं नाही. माझे आईवडील हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आज मला अभिमान वाटतो की मी आईवडिलांमध्ये राहतो. माझे मोठे बंधू अजित येवले सर, ते सुद्धा माझे चांगले मित्र आहेत. आज एक प्रसिद्ध गायक पण आहेत. स्पोकन इंग्लिशचे त्यांचे क्लासेस आहेत. मै हू ना नावाची आमची ॲप आहे, त्यातून आम्ही स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे किंवा हाऊ टू डिटॉक्स मोबाईल असे वेगवेगळे कोर्स त्यामध्ये ठेवलेले आहेत. तर अजित येवले सर यांचा मी लहान भाऊ आहे, याचा मला खूप अभिमान आहे. तसे माझे मामे भाऊ बाळासाहेब वरखडे, त्यांच्याबरोबर मी लहानचा मोठा झालो. त्यामुळे त्यांच्यात जी बोलण्याची कला होती, त्यांच्यामध्ये जी ड्रॉइंग वगैरे जी कला होती, ती नकळत माझ्यात येत गेली आणि मला याचा आज माझ्या व्यवसायात खूप फायदा होतो. बाय द वे अजित सर सुद्धा इथे येऊन गेले या शोवर. तर सर, एखाद्या व्यक्तीला जर का नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, बिझनेस सुरू करायचा असेल, तर त्यांनी कसं करावं? आज स्पर्धेचं युग आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व काही मार्केट कॅप्चर केलंय. आज तुम्हाला कपडे घ्यायचे असतील तर मिशो, ॲमेझॉन सारख्या कंपनीवर स्वस्तात अगदी कमी किमतीत तुम्हाला घरपोच भेटतात. खूप व्हरायटी पाहायला मिळते. त्या तुलनेत आज छोट्या व्यावसायिकांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. तर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करताना तुम्ही पहिले हे शोधा की तुम्ही लोकांचा सर्वात मोठा असा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता की ज्यामुळे लोक होऊन तुमच्याकडे येतील आणि तुम्ही लोकांची जी काही गरज आहे, लोकांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकता. पहिले शोधणं गरजेचं आहे. एलन मस्क असा व्यक्ती आहे की ज्याने आपला विचार जिथे संपतो तिथून पुढे त्याने विचार सुरू करून लोकांचे प्रॉब्लेम काय हे शोधले. टेस्ला कार, पेट्रोल डिझेल कधीतरी संपणार आहे, तर त्यांनी शोधलं की टेस्ला कार, आपण जर बॅटरी इलेक्ट्रिक कार जर आणली तर उद्याचं मार्केट तेच असणार आहे. त्यांनी टेस्ला कार घोषित केली. लोकांनी अब्जावधीचा फंड त्यांना ॲडव्हान्समध्ये बुकिंग केली गेली. दुसरं, उद्या जर आपल्या पृथ्वीवर एखादा ॲस्ट्रॉइड पडला किंवा काही ग्रह आढळला तर काय करायचं, तर त्यांनी आपल्या बुद्धीच्या पुढे जाऊन लोकांचा प्रॉब्लेम शोधला की उद्या पृथ्वी नष्ट झाली तर काय करायचं. मग त्यांनी चंद्रावर आपल्या लोकांना लोकवस्ती कशी करता येईल, मंगळ ग्रहावर लोकांना कसं शिफ्ट करता येईल, या पद्धतीने मोहीम सुरू केली आणि स्पेसएक्स सारख्या कंपनीच्या माध्यमातून अब्जावधी पैसा त्यांनी सुरू केला. माझं सांगणं युवा पिढीला एकच, कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह करू शकता हे शोधा आणि त्या पद्धतीने व्यवसाय सुरू करा. वा. तर सर, तुम्ही एक आयएस ऑडिटर आहात, तर तुमच्या दृष्टीने मला ऐकायला आवडेल की बिझनेस कसा वाढवावा किंवा एक मंत्र त्याला मला की कसा बिझनेस वाढवा म्हणून. ISO लीड ऑडिटर म्हणून आज 3 मार्च कंप्लीट माझे 11 वर्ष कंप्लीट झालेले आहे. खूप सुंदर योगायोग आहे. हो, धन्यवाद. ISOच्या वेगवेगळे खूप प्रकार आहेत. ISO मानांकन याची सुरुवात 23 फेब्रुवारी 1947ला स्वित्झर्लंड जिनेवा या ठिकाणी झालेली आहे. यात वेगवेगळे प्रकार असून प्रत्येक प्रकारामध्ये PDCA हे चक्र खूप महत्त्वाचं आहे आणि हे चक्र तुम्हाला आयुष्यात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मदत करतं. थोडक्यात सांगायचं, PDCA म्हणजे प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. कळत न कळत प्रत्येक यशस्वी माणूस प्लॅन, डू, चेक, ॲक्ट याचा वापर करूनच यशाचं शिखर गाठवू शकतो. आता पाहूयात एक उदाहरण, सोपं उदाहरण घेऊयात. रावरीमध्ये जर आपण भेटलो आणि तुम्ही सांगितलं, अहो येवले सर इकडे कसं काय, चला तुम्हाला छान स्पेशल चहा पाजतो, तर अशा वेळी रावरी शहरामध्ये आपण जर पाहिलं छोटे मोठे हॉटेल, 100 चहाचे हॉटेल असतील, तर तुम्ही मला कोणत्या हॉटेलला घेऊन जाल जिथे अतिशय उत्तम चहा मिळेल? मार्केट यार्ड जवळ आहे पाटोळींचं. अगदी बरोबर. पाटोळींचा चहा, मार्केट यार्डच्या गेटवर जो चहावाला आहे
तुम्ही मला तिथे घेऊन गेलात. तिथे घेऊन गेल्यानंतर तुम्ही सांगितलं की 2 कप स्पेशल बनवा. मग त्यांनी चहा बनवायला सुरुवात केली. पहिले काय विचार केला की 2 लोक आहेत, पातेल्यात 2 कप चहा घ्यावा लागेल, पातेलं गॅसवर ठेवून गॅस चालू करावा लागेल, चहा पावडर मसाला वगैरे साखर टाकावी लागेल. प्लॅनिंग झालं. दुसरा मुद्दा सुरू झाला, कृती. पहिले प्लॅनिंग झालं, दुसरं डू, कृती. पातेलं गॅसवर ठेवलंय, 2 कप दूध ओतलेत, गॅस सुरू केलाय, 2 चमचे साखर, विलायची मसाला, चहा उकळतो, चहा तयार झाला. आता आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण काय करतो? चहा तयार करून देतो, बरोबर. इतर जे 100 हॉटेलवाले असतील त्यांच्यापेक्षा नाना म्हणजे जे पाटोळे आहेत त्यांचं वेगळेपण काय सांगू शकलं? चहा झाल्यानंतर काही ते हातावर घेतात आणि टेस्ट करतात. तसं आपल्या घरी होतं का? नाही. इतर चहावाले जे आजपर्यंत वरच्या लेवलला गेले नाही, खूप पुढे गेले नाही, पैसे कमवले नाही, त्यांची अडचण हीच की त्यांनी क्वालिटीची कधी टेस्ट केली नाही. पण पाटोळ्यांचं ऑब्झर्वेशन करा, काही ते हातावर घेतात, टेस्ट करतात. म्हणजे प्लॅन, डू, चेक. आपल्या आयुष्यात चेकिंग करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. काही ते हातावर घेतल्यानंतर लक्षात आलं थोडीशी साखर आणि विलायची मसाला कमी आहे, ॲक्शन. पुन्हा थोडीशी साखर विलायची मसाला टाकला, चहा उकळला, चहा तयार झाला, पुन्हा टेस्ट केलं, लक्षात आलं परफेक्ट. मग आपल्याला चहा दिल्यानंतर ते आपल्या खिशाकडे पाहतात की आपल्या चेहऱ्याकडे पाहतात? चेहऱ्याकडे. बरं, त्यांना तर पैसे हवे, ते आपल्या खिशाकडे पाहिलं पाहिजे त्यांनी, ते तरी पण चेहरे पाहतात आपल्या चेहऱ्याकडे. का? कारण त्यांना आपल्या चेहऱ्यावर हवं असतं आपलं समाधान, सॅटिस्फॅक्शन. आणि आपण जर म्हणालो वा काय चहा आहे, तर मित्रांनो त्या पैशापेक्षा जास्त आनंद त्यांना त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यामुळे यशस्वी माणूस जो कोणी असतो तो प्लॅन, डू, चेक, ॲक्ट या 4 गोष्टीचा वापर करतो आणि त्याला हवं असतं समाधान. जो व्यक्ती सॅटिस्फॅक्शन, समाधानासाठी काम करतो, आपोआप यश त्याच्याकडे झक मारून येतच. वा, ग्रेट एक्झाम्पल होते सर. तर सर आजच्या पिढीचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की टाइम मॅनेजमेंट. तुम्ही स्वतः बऱ्याच गोष्टी करता, तुम्ही हे मॅनेज कसं करता, काय सांगाल? टाइम मॅनेजमेंट आजच्या काळाची गरज बनलेली आहे. कारण 2007 साली आलेलं एक स्मार्ट गॅजेट याने आपली वाट लावून टाकलेली आहे. बरोबर. आणि आपल्या प्रत्येक ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, भरकवण्यासाठी आज खूप मोठा जबाबदार मी अँड्रॉइड मोबाईलला समजतो. तर टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाचं अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यापासून आपण ध्येयापासून बाजूला फेकले जातो ते शोधणं गरजेचं आहे. त्यात तुम्हाला वेळेचं महत्त्व समजलं पाहिजे. तुम्हाला एक बँक अकाउंट खोललं गेलंय, एक उदाहरण घेऊयात. एक बँक अकाउंट खोललंय, त्या अकाउंटमध्ये रोज तुम्हाला 86,400 रुपये येतात आणि तुम्ही जर ते वापरले नाही, रात्री 12ला ते शून्य होऊन जाणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला 86,400 रुपये आले तर तुम्ही वापराल की शून्य होऊन द्याल? काय कराल? वापराल. नक्कीच वापराल. मित्रांनो, याहीपेक्षा अनमोल आहे वेळ. वेळ रोज आपल्या अकाउंटला 86,400 सेकंद येतात. मग तुम्ही त्याचा वापर करताय, खर्च करताय की त्या वेळेची गुंतवणूक करताय, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज एक व्यक्ती आहे शेअर मार्केटमधून खूप त्यांनी संपत्ती कमवली. एकेकाळी जगातले टॉप 1 मध्ये ते होते. ते म्हणजे वॉरन बफेट. आपण ऐकलं असेल. तुम्हाला जर देवाने संधी दिली की मी तुला एका सेकंदात वॉरन बफेटमध्ये शिफ्ट करू शकतो आणि वॉरन बफेट तुझ्यामध्ये शिफ्ट होईल, विचार करा की एक व्यक्ती ज्याच्याकडे अफाट पैसा आहे, खूप कंपन्या आहे, इतका पैसा की तुम्ही कधी संपू शकत नाही. तुमची जर आता ह्या घडीला तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला त्याच्यात शिफ्ट करतो. तर तुम्ही सांगा 93 वयाच्या व्यक्तीमध्ये तुम्ही शिफ्ट व्हाल का? अहो का नाही? इतका पैसा तुम्हाला भेटणार, इतक्या कंपन्या, विमान कंपन्या, हॅथवे सारख्या मोठमोठ्या कंपन्या, का शिफ्ट नाही होणार? इच कनेक्टर. बरोबर. तुम्ही जर त्यांच्यात शिफ्ट झाला तर सौदा तुम्हाला तोट्याचा आहे, कारण तुम्ही 93 वयाचे म्हातारे होऊन जाल आणि त्यांना इतक्या फायद्याचा आहे ते परत ते हसत हसत म्हणतील की मला पुन्हा तारुण्य मिळेल, मी पुन्हा आज 22-23 वयाचा होईल. सगळी संपत्ती ते आनंदाने देतील. का? कारण हा सौदा त्यांच्या फायद्याचा आहे. हा सौदा म्हणजे या ठिकाणी पैशापेक्षा महत्वाचं काय आहे? वेळ, जे आज त्यांच्याकडे नाही. त्यामुळे वेळेचं महत्त्व तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामाचे 4 टप्प्यात विभागणी करावी लागेल. पहिलं आहे नेसेसरी वर्क. नेसेसरी वर्क असं असतं की जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं पण ते करायला आपल्याला आवडत नाही. जसं की शाळेत मुलांना अभ्यास करणं खूप फायद्याचं आहे, रोज त्यांनी अभ्यास केला पाहिजे, पण अभ्यास करणं त्यांना आवडत नाही. किंवा प्रत्येक युवकाने रोज जिम केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, हे नेसेसरी आहे पण आपण ते करत नाही. हायजीन, चांगलं पौष्टिक खाणं, डाएट फॉलो करणं हे आवश्यक आहे, पण ह्या गोष्टी आपण करत नाही. हे आहे नेसेसरीमध्ये. दुसरं येतं अननेसेसरी.
या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला काहीच फायद्याच्या नसतात, पण विनाकारण आपण त्या करतो. याच्यामध्ये की चौकात जाऊन बसणं, विनाकारण मित्रांशी गप्पा मारणं, असे मित्र की जे आवडत पण नाही पण बसलेले आहेत, मग काहीतरी गप्पा, अरे काय वाटतं कधी IPL चालू होईल, यावेळेस कोण जिंकेल, किंवा पॉलिटिक्समध्ये यावेळेस नक्की मोदी येतील बरं का, किंवा काश्मीरचं काय वाटतं बरं, पाकव्याप्त काश्मीर आपल्याला मिळेल की नाही. अशा गोष्टी ज्यांच्यापासून शक्यतो आपल्याला काही फायदा नसतो, पण त्याच्यावर आपण विनाकारण आपला वेळ वाया घालवतो. याला म्हणलं जातं अननेसेसरी वर्क. टाइम मॅनेजमेंटमध्ये तिसरा मुद्दा आहे डिस्ट्रॅक्टिव्ह वर्क. असं काम आहे की तुम्ही तुमच्या ध्येयापासून भर करता. उदाहरणार्थ मोबाईल, तुम्ही महत्वाचं काहीतरी काम करत बसताय आणि अचानक नोटिफिकेशन येतं इंस्टाग्रामला काहीतरी, तुम्ही लगेच बघता, तुमचा ब्रेन सांगतो की काहीतरी चांगलं असेल, लगेच तुम्ही ते मोबाईल घेता आणि पहिलं स्क्रोल करता, दुसरं तिसरं. आपल्या ब्रेनला असं काही मिळत चालतं की आपल्याला त्यात आनंद मिळतो आणि 10 मिनिट अर्धा तास कधी निघून जातो कळत नाही, आणि मग आपण गिल्टी फील करतो, अरे इतकं महत्वाचं काम सोडून मी या मोबाईलमध्ये घुसलोय. तर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात. असे कामं तुम्हाला शोधता आले पाहिजे. आणि चौथं आणि महत्वाचं पर्पजफुल वर्क. पर्पजफुल वर्क म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे, तुमच्या यशस्वी होण्याकडे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करणं गरजेचं आहे, त्या गोष्टी तुम्हाला आवडतात, अशा गोष्टी आहेत पर्पजफुल वर्क. मग पर्पजफुलमध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्ही वेड्यासारखं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन अभ्यास करणं, क्लासेस असेल तर तुम्हाला त्यामध्ये पूर्ण आवड लागते, तुम्ही क्लासेसला जाता. तुम्ही जर जिमला जात असेल तर 100% क्षमतेने तुम्ही जिम करता. अशा गोष्टी जिथे तुमचं पर्पज साध्य होणार आहेत. तर टाइम मॅनेजमेंटमध्ये नेसेसरी आणि पर्पजफुल हे 2 वर्क जर तुम्हाला शोधता आले तर 100% तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अननेसेसरी आणि डिस्ट्रॅक्टिव्ह हे 2 कामं तुम्हाला जर समजले आणि तुम्ही यशस्वीरित्या याच्यातून बाहेर पडू शकला तर तुमचं टाइम मॅनेजमेंट सहज खूप प्रॉपर होऊ शकतं. वा सर, तर डिस्ट्रॅक्शन खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मोबाईल झालं, मित्र झालं, आता थोडक्यात लव वगैरे ही सुद्धा कन्सेप्ट येतात. ओके, तर सर पुढचा प्रश्न असा आहे की कशापासून सावध राहिलं पाहिजे आजकालच्या पिढीने? खूप सुंदर प्रश्न आहे. आजच्या पिढीने सगळ्यात पहिले मोबाईलपासून सावध राहिलं पाहिजे. 2007 साली आलेला हा स्मार्टफोन हा इतका स्मार्ट आहे, SMART, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड, या 5 गोष्टी ज्याच्यात असतात तो स्मार्ट असतो. आणि अँड्रॉइड फोन इतका स्मार्ट आहे, त्याने भल्या भल्या गॅजेटची वाट लावली, टीव्हीची वाट लावली, रेडिओची वाट लावली, मोबाईल फोटो कॅमेऱ्याची वाट लावली आहे, शूटिंग कॅमेऱ्याची, टायपिंग मशीनची, आज कम्प्युटरची सुद्धा त्याने वाट लावलेली आहे. भल्या भल्या गॅजेट म्हणजे जसं आपण अलार्म असेल, जेवढे काही जुने गॅजेट होते त्याने बहुतेक गॅजेट संपवले. इतका स्मार्ट आहे. एवढंच नाही, त्याने माणसाची सुद्धा वाट लावलेली आहे. हा स्मार्टफोन इतका स्मार्ट आहे ना की तो काय करतो, एखाद्या गोष्टी आपण एखादं काम करतोय तर ते करता करता जर फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप याचे जे नोटिफिकेशन येतात ना, नोटिफिकेशन आल्यानंतर आपला ब्रेन सांगतो की काहीतरी चांगलं असेल. म्हणजे होतं काय, आपल्या ब्रेनमध्ये एक हार्मोन्स डेव्हलप होतं, त्याचं नाव आहे डोपामाइन. तर हे डोपामाइन काय करतं, आनंद निर्माण करण्याचं काम करत आहे. पूर्वी ज्या मुलांना अभ्यास करताना जास्त आनंद मिळायचा, ज्या मुलांना मैदानात जाऊन खेळण्याचा जास्त आनंद मिळायचा, काही मुलांना चौकात जाऊन टवाळक्या करणं, गप्पा, कुणाची उडवाउडी करण्यात आनंद वाटायचा, त्यापेक्षा जास्त आनंद यांना आज मोबाईलमध्ये सर्फिंग करणं, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टामध्ये जास्त मिळतो. का? कारण याचं कारण आपल्या ब्रेनमध्ये जे डोपामाइन हे हार्मोन्स डेव्हलप व्हायचं काम हा स्मार्ट गॅजेट इतकं फास्ट करतो की इतर तुलनेच्या मानाने हे खूप जास्त प्रमाणात हा मोबाईल तयार करून देतो. आणि इथंच खरं गणित चुकतं. इंस्टाग्राम डेव्हलप करताना त्यांनी असं बनवलंय की तुम्ही एखादा फोटो पोस्ट केला तर तुम्हाला अर्ध्या तासापर्यंत किंवा काही लाईक येऊपर्यंत दिसणार नाही, की तुम्ही कन्फ्यूज होता की अरे मी टाकलंय, मला अजून एकही लाईक मिळाली नाही, काहीच नाही. तुम्ही नैराश्यात जाता, नाराज होता, आणि अचानक तुम्ही बघता की 50 लाईक. म्हणजे तुम्ही नॉर्मल लेवलपासून खूप निगेटिव्ह होता आणि अचानक खूप पॉझिटिव्ह होता. मग याच्यामुळे होतं काय, तुम्हाला आनंद इतका जास्त प्रमाणात मिळतो की तुम्ही त्या मोबाईलमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, न कळत बघता कुणी केलंय, काय केलंय. मग ते करता करता आपल्यात दुसरं तुम्हाला दिसतं. तुम्ही स्पोर्टमध्ये तुम्ही काहीतरी बघताय, रोनाल्डो बाबतीत अचानक शाहरुख खान बद्दल दिसेल, अचानक तुम्हाला व्यायाम बद्दल दिसेल, अचानक एखादा सॅड मेसेज तुम्हाला दिसेल. आपल्या ब्रेनला इतकं फास्ट आणि वेगवेगळी माहिती देतो, त्याच्यामुळे डोपामाइन खूप जास्त प्रमाणात रिलीज होतं. आणि याच गोष्टीमुळे मनुष्य हा मोबाईलचा एडिक्ट झाला इतका की मोदी साहेबांनी सांगितलं की भारतामधील प्रत्येक ॲव्हरेज व्यक्ती
5 तास 27 मिनिट हा मोबाईलमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. 5 तास ॲव्हरेजली. ॲव्हरेज 5 तास 27 मिनिट भारतीय व्यक्ती आज मोबाईलमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. ही खूप मोठी समस्या आहे मित्रांनो. नकळत आपल्याला एका ट्रॅपमध्ये अडकवलं जात आहे. आपण ज्या लोकांना आपला आदर्श समजतो हे लोक आपल्याला काय शिकवतात माहितीये का? रमी सर्कलवर जा किंवा अमुक अमुक गुटखा खा, हा सुपारी खा. हे काय होत आहे, आजची तरुण पिढी कशी भरकटवली जाईल हा एक खूप मोठं जाळं आहे आणि त्या जाळ्यात आपली ही पिढी फसवली जात आहे. त्यामुळे आपला आदर्श कुणाला मानायचा असेल तर एकच आदर्श अखंड महाराष्ट्राला नाही तर भारताला, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासारखा आदर्श कुणी असू शकत नाही. तर विनंती आहे तरुण पिढीला की ज्या लोकांना तुम्ही ऍक्टर लोकांना, मराठी ऍक्टर असू द्या, हिंदी असू द्या, बॉलिवूडचे, सर्व तुम्हाला आज फक्त भरकटवायचे काम करतात. तर सावध होणं आजच्या घडीला खूप गरजेचं आहे. मोबाईलच्या बाबतीत मी आणखी थोडं खोलवर जाऊन सांगेन. ट्रिमिटी विल्सन या व्यक्तीने युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया या ठिकाणी एक रिसर्च केला. त्यात असं कळालं की एक व्यक्ती एका तासाला 11 मिलियन बिट्स इतका डेटा घेऊ शकतो. म्हणजे 11/6 इतका डेटा घेऊ शकतो. पण प्रोसेस होते एका सेकंदाला फक्त 40 बीट इतक्या डेट्यावरच. मी आता तुमच्याशी बोलतोय, तुमचे कॅमेरामॅनही तुमच्याशी बोलतात, तुमचे कम्प्युटर ऑपरेटरही तुमच्याशी बोलतात. एकाच वेळी तुम्ही सर्वांशी उत्तर देऊ शकता का? नाही. का? कारण आपला ब्रेन फक्त एका सेकंदाला 40 बीट इतक्या डेटावरच प्रोसेस करतो. याचं मूळ कारण आपली रॅम लिमिटेड आहे. जसं मोबाईलला आपण जितकी रॅम जास्त तितका मोबाईलचा स्पीड जास्त, तशी आपली रॅम लिमिटेड आहे. त्याला म्हणलं जातं अटेन्शनल स्पेस. मी तुमच्याशी बोलतोय, तुमचं लक्ष आहे अनिल येवले सर, सूट असा वेगळ्याच कलरचा आहे, केस जरा फुगवले पाहिजे होते, किंवा कॅमेरामन बरोबर शूटिंग करताय का, बॅकअप व्यवस्थित आहे का, किंवा आणखी काय अडचण येते का. तुमच्या ब्रेनची थोडी थोडी जागा वेगवेगळ्या ठिकाणी व्यापली जाते. पण हीच रॅम जर तुम्ही एकाच ठिकाणी फोकस केला तर तुम्ही तुमच्या कामामध्ये 100% यशस्वी होऊ शकता. याला म्हणलं जातं कॉन्सन्ट्रेशन. तर रॅम आपली लिमिटेड आहे. जशी मोबाईलची, कम्प्युटरची रॅम वाढवू शकतो, पण आपली रॅम वाढत नाही. आपला ब्रेन एकावेळी एकच काम करण्यासाठी तयार झालेला आहे. आपल्याला शब्दाची आणि चित्राचीच भाषा कळते, म्हणून आपण एकावेळी एका व्यक्तीलाच योग्य उत्तर देऊ शकतो. 10 लोकांशी एकावेळी गप्पा मारू शकत नाही. खूप मजा आली सर. आजच्या तरुण पिढीसाठी मोबाईल जितका वाईट आहे ना, तितका तो चांगला देखील आहे, पण त्याचा वापर आपण चांगला केला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला सामना करायची सवय आहे. आपण मराठी आहोत, आपण मर्द मराठी आहोत. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठा आहे. आजपर्यंत आपण पृथ्वी निर्मितीपासून खूप समस्यांचा, संकटाचा सामना करत आलो. पृथ्वी निर्मितीपासून आपल्याला जंगली प्राणी, हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करावं लागलं. नंतर शेकडो वर्ष राजा महाराजांच्या अत्याचाराचा आपल्याला सामना करावा लागला, स्वतःचं संरक्षण करावं लागलं. नंतर मोगल आले, नंतर इंग्रज आले, त्यांनी पुन्हा 150-200 वर्ष आपल्यावर अत्याचार केले. आपण आजपर्यंत खूप सामना करत आलो. नंतर भारत स्वतंत्र झाला, आपण भारतासारख्या देशात जन्मलो, हे आपलं भाग्य आहे. कारण आपल्याला भारतामध्ये खूप संधी उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्रात रिक्षा चालवणारा व्यक्ती आज मुख्यमंत्री होऊ शकतो, चहा वाटणारा मुलगा आज पंतप्रधान होऊ शकतो, आणि एक आदिवासी महिला राष्ट्रपती होऊ शकते. इतकी संधी फक्त भारतामध्येच आहे. आपण खूप अभिमान बाळगला पाहिजे का आपण भारतासारख्या महान देशात जन्मलोय. आणि त्याहीपेक्षा चांगलं आपण अशा युगात जगतोय की आपण सर्वात सुरक्षित आयुष्य जगतोय. त्याहीपेक्षा मोठी संधी अशी आहे, जे ज्ञान तुम्हाला 10-20 वर्षापूर्वी मिळविण्यासाठी 1-2 वर्ष लागू शकले असते, ते ज्ञान आज तुम्हाला एका मिनिटात तुमच्या हातात, तुमच्या गॅझेटवर आहे. बार्ड, गुगल AI किंवा ChatGPT असं तंत्रज्ञान आलेलं आहे. तुम्हाला हवं ते ज्ञान स्पेसिफिक एका मिनिटाच्या आत तुमच्या समोर. तुम्ही जरी म्हणालेत की मला अमिताभ बच्चन यांच्यावर आरती हवी आहे, कुठेही तयार नसेल, पण लगेच तुमच्या समोर येईल. जगातली काही माहिती मागवा, सेकंदाच्या आत तुमच्या समोर आहे. मित्रांनो, या ज्ञानाचा जर आपण पुरेपूर वापर केला आणि आपलं ध्येय समोर ठेवून ध्येय वेळ झालो तर 100% आपण यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. फक्त तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. वा सर. तर आत्तापर्यंत आपण बरंच काही बोललो की सावध कशा बसून राहिलं पाहिजे. तर मग काय केलं पाहिजे माणसाने पुढं वर जाण्याकरता? सगळ्यात महत्त्वाचं, मराठी माणसाला त्याचं ध्येय माहिती नाही. आपल्या मराठी माणसाची मानसिकता खूप विचित्र आहे. आज तुम्ही जर गुजरातकडे पाहिलं तर गुजरातची मुलं BBA, MBA, CA असं एज्युकेशन घेतात आणि बिझनेसमध्ये ते उतरतात. तुम्ही जर UP, बिहारकडे जर गेलात
तर स्पर्धा परीक्षा, त्यांचा फोकस स्पर्धा परीक्षा. बरोबर. पण आपल्या महाराष्ट्रात अवस्था इतकी वाईट आहे की आई वडील सांगतात की बाळा खूप शिक आणि कुठेतरी चांगली नोकरी मिळव. नोकरी म्हणजे काय? नोकरच ना. म्हणजे आपली मानसिकता ही गुलामगिरीचीच आहे. आपल्याला यापुढे जाऊन आपले व्यावसायिक उद्योजक जास्तीत जास्त कसे आपल्याला घडवता येतील याच्याकडे आपला फोकस पाहिजे. आपल्या भारतामध्ये 1% असे लोक आहेत की ज्यांच्याकडे असं ज्ञान आहे. 99% लोकांचाच पैसा घ्यायचा, त्यांनाच कामाला लावायचं आणि तयार केलेला माल सुद्धा त्यांनाच विकायचा. तर हे 1% लोक अंबानी, अदानी, टाटा यांच्यासारखं ज्ञान देण्यासाठी आपल्या भारतात कोणतंही एज्युकेशन नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. पण याही पुढे जाऊन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर जर केला की आपण लोकांचा कोणता ज्वलंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो असा ध्येय निवडून, असा बिझनेस निवडून आपण जर आपलं ध्येय फिक्स केलं. आणि कोणताही व्यवसाय हे लहान बाळासारखं असतं की व्यवसाय सुरू केल्या आपल्या मराठी माणसाला लगेच नफा हवा असतो असं नाही. लहान बाळ जन्मल्यानंतर त्याला तुम्हाला पालन पोषण करावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते आणि मग 1 वर्षानंतर तो चालायला लागतो. त्याला पाळायला 4-5 वर्ष लागतात. तसं व्यवसाय चालण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. हे काही जादूची कांडी फिरवली लगेच नफा मिळत नाही. तर आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल. आपलं ध्येय फिक्स करा. त्या ध्येयाकडे जाताना आपल्याकडे क्लॅरिटी असली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला एक नवी कोरी गाडी दिली, एक्सपर्ट ड्रायव्हर दिला, गाडीची टाकी फुल आहे, तुमच्यासाठी रस्ताही मोकळा आहे. तुम्ही त्या गाडीत बसला पण गाडीच्या काचेवर खूप धूळ आहे. 1 महिन्यापासून गाडीची काचच पुसलेली नाही, रस्त्याची खूप धूळ साचलेली आहे. पुढे जाऊ शकतो का आपण? नाही. जोपर्यंत तुम्ही गाडीची काच क्लीन करत नाही तोपर्यंत तुम्हाला रस्ता दिसू शकत नाही. कुठे गतिरोधक आहे, कुठे टर्न आहे दिसू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, तुमचे ध्येय काय आहे, तुमचे मार्ग काय आहेत हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ते क्लिअर दिसणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. तुमचं ध्येय फिक्स असावं, तुमचा फोकस क्लिअर असावा आणि तुमच्याकडे क्लॅरिटी असावी. या 3 गोष्टी जर असेल तर मराठी माणूस सुद्धा उद्योजक होऊ शकतो. सगळ्यात मोठा इश्यू तो क्लॅरिटीचा, कारण क्लॅरिटीच बऱ्याच जणांकडे नसते, अजिबात नसते. तर सर आयुष्यात पुढे जाण्याकरता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे खूप महत्वाचं आहे. व्यक्तिमत्व विकास हा किती मोठा विषय आणि कसं करावं माणसाने? व्यक्तिमत्व विकास, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अंबानींचा मुलगा हा असंच रस्त्यावर बसून टवाळक्या करत असेल का? नाही. त्याचे मित्र जर आपण पाहिले ना ते सुद्धा मोठमोठे उद्योजकच असतील. आपण भविष्यात काय बनणार आहोत, काय घडू शकतो हे सर्व आपल्या संधीवर अवलंबून आहे. व्यक्तिमत्व विकासात सांगितलं जातं आपण ज्या 5 लोकांमध्ये सर्वात जास्त राहतो अशा 5 लोकांचं ॲव्हरेज व्यक्तिमत्व म्हणजे आपलं व्यक्तिमत्व तयार होतं. त्यांचं बोलणं, चालणं, वागणं, उठणं, बसणं, हसणं हे सर्व त्या 5 लोकांच्या ॲव्हरेज व्यक्तिमत्वानुसारच आपलं तयार होत चालतं. व्यायाम करणारे जर आपले 4-5 मित्र असतील, खूप शक्यता आहे तुम्ही सुद्धा चांगलं व्यायाम करायला जाल, चांगले बॉडी बिल्डर बनाल. तुमचे मित्र जर स्मोकर असतील, ड्रिंकर असतील तर जास्त शक्यता आहे तुम्ही सुद्धा व्यसनाधीन होऊ शकता. त्यामुळे तुमची संगतच ठरवते की उद्याचं तुमचं भविष्य काय ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्यक्तिमत्व विकास जर करायचा असेल तर तुम्हाला नेमकं कुणासारखं बनायचं, अशा लोकांच्या सहवासात राहा. आपोआप आपल्यामध्ये चांगले बदल घडत चालतील आणि नकळत आपण त्यांच्यासारखं बनत चालतो. वा, तर माझा असा इथं एक म्हणणं आहे की असं शक्य नाही की पर्सनली तुम्ही त्या व्यक्तींच्या संदर्भात संपर्कात असलं, त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन सुद्धा काही जण फॉलो केलं फॉलो करा असेल तर ती सुद्धा एक पॉईंट होऊ शकतो. खूप छान. मी तर असं सांगेन की रोज सकाळी उठल्यानंतर 5 मिनिट तुम्ही रोज एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामधलं रोज 15 मिनिट तरी चांगलं ज्ञान तुम्हाला मिळालं पाहिजे. तुमचा आदर्श असावा की मला नेमकं कुणासारखं बनायचं आहे. त्या व्यक्तीचा रोज तुम्ही अभ्यास करा, रोज त्याला पहा, त्याला फॉलो करा. नकळत त्यांच्यातील चांगल्या गोष्टी तुमच्यात तयार व्हायला सुरुवात होते. वा, तसं दृष्टिकोन कसा डेव्हलप करावा? दृष्टिकोन मित्रांनो, नकळत आपल्या ब्रेनवर एक प्रोग्रामिंग होत गेली. आज या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, माझं पॉडकास्ट तुम्ही घेत आहात. अचानक एक 7 फुटाचा ब्लॅक कोब्रा या ठिकाणी निघाला, आपल्या चेअरच्या खाली तो आहे. आपली काय अवस्था होईल? आपण लगेच खुर्चीवर उभा राहू किंवा इकडे तिकडे पळू. आपल्या ब्रेनवर असं प्रोग्रामिंग झालेलं आहे की साप असा प्राणी आहे की तो चावल्यानंतर काही सेकंदामध्ये माणसाचं रक्त घट्ट होतं, माणसाला अटॅक येतो, मनुष्य मरतो. पण असं कोणी आहे का ज्याच्या ब्रेनवर प्रोग्रामिंग झालाय? त्याला आपण फोन केला की अरे बाबा पटकन इथे 7 फुटाचा ब्लॅक कोब्रा आहे, त्याला आनंद होईल की अरे बा मी तो
कोबरा पकडेल, छानपैकी व्हिडिओ शूटिंग काढेल, फोटो काढेल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाला टाकेल, किती लाईक मिळेल, किती फॉलोअर वाढतील, त्याला आनंद होतो. असा कोण आहे? तो म्हणजे सर्पमित्र. मित्र. तर आपल्याला साप म्हणलं की भीती वाटते आणि त्याला साप म्हणलं की आनंद होतो. असं का? कारण त्याच्या ब्रेनवर ते प्रोग्रामिंग झालेलं आहे. आपण जन्मल्यापासून आपले आई वडील, बहीण, भाऊ, सवंगडी यांनी प्रोग्रामिंग केलंय. साप हा असा विषारी प्राणी आहे की तो चावला की मनुष्य मरतो. म्हणून सापाबद्दल आपल्या मनात भीती आहे. तर सर्प मित्राच्या मनात साप म्हटलं की आनंद, कारण त्याच्या ब्रेनमध्ये जसं प्रोग्रामिंग झालं आहे. तर पॉझिटिव्ह थिंकिंग हा सुद्धा एक प्रोग्रामिंग आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असणं गरजेचं आहे. एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, ढेकून चांगलं की वाईट? वाईट. ढेकून वाईट. निश्चितच प्रत्येक जण वाईट सांगेल, पण 30 सेकंदाने तुमचंच उत्तर काय असेल पहा. एक ढेकून, एक खटमल आपल्या घरात निघाल्यानंतर चादरी गोधड्या आपण बाहेर काढतो, धुवून काढतो, उन्हात वाळवल्या जातात, गादी बाहेर काढली जाते, झटकवली जाते, उन्हात वाळवली जाते, घर फरची अगदी चकाचक स्वच्छ केलं जातं. एक ढेकून, एक खटमल निघाल्यानंतर आपलं घर जर इतकं स्वच्छ सुंदर होत असेल तर तो ढेकून चांगला की वाईट? आता तो ढेकून कसा झाला? चांगला. तर मला सांगा, तुम्ही 30 सेकंदापर्यंत ज्या ढेकणाला वाईट बनत होता तो ढेकून चांगला कसा झाला? ढेकून तोच आहे, फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मला हेच सांगायचं आहे की जर ढेकणामुळे आपलं घर जर स्वच्छ सुंदर होत असेल तर या जगातली प्रत्येक गोष्ट आहे तिच्यातून काहीतरी चांगलं नक्कीच मिळतं. तुम्ही फक्त सकारात्मक पाहत चला. रोज 3 गोष्टी वाचायला शिकलं पाहिजे. एक, इंग्लिश, हिंदी, मराठी 1 पान तरी रोज वाचलं पाहिजे. दुसरं, माणसाला वाचायला शिका की समोरच्या माणसाकडून मी काय शिकलं पाहिजे. आणि तिसरं, स्वतःला वाचायला शिकलं पाहिजे. आज दिवसभरात मी चांगलं काय शिकलो हे तुम्ही स्वतः वाचायला शिकलं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने स्वतःमध्ये अपडेशन करायचं असेल तर या 3 गोष्टी वाचनाच्या शिकणं गरजेचं आहे. वाच. ग्रेट. तसं आजचा शेवटचे 1-2 प्रश्न बाकी असतील आपले. तर ॲज अ मोटिवेशनल स्पीकर तुमचं ध्येय काय? सध्या मी एक ज्वलंत विषय हातात घेतलेला आहे. पुरी नको जाऊ वाया, समजून घे बापाची माया. एक मराठी मूव्ही आली आणि त्या मूव्हीनंतर शेकडो मुली या आईबापाचे उपकार, आईबाप आपल्यासाठी काय करतात, आईबापाचं आपण नाक कापून त्याचे मान शर्मेने झुकून एका फडतूस मुलाबरोबर पळून जातोय, इतकं वाईट कृत्य फक्त एका मूव्हीनंतर घडलं. तर मला ह्या ज्वलंत प्रश्नाबद्दल खूप पालकांचे छान रिप्लाय येतात. मी एक ट्रेनिंग प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे, पुरी नको जाऊ वाया, समजून घे बापाची माया. मुलींना जेव्हा मी मार्गदर्शन करतो त्या ठिकाणी मुलीच नाही तर त्या ठिकाणचे शिक्षक, शिक्षिका ते सुद्धा त्यांच्या डोळ्यातून अश्रू असे टपाटपा गळतात. तर मुलींना आज कळणं गरजेचं आहे की ज्याला आपण प्रेम समजतो ते प्रेम नाही, ते फक्त एक आकर्षण असतं. जे हुशार मुलं असतात ना, जे टॉपर असतात ना, त्यांना वेळ नाही की गाड्यांवर इकडे तिकडे भटकणं, हातात वाकड्या तिकडे अंगठ्या, भले ते बँटेक्स असेल, गळ्यात चेन, फाटक्या तुटक्या जीन्स, वाकडे तिकडे ते शटल कॉक सारखी हेअरस्टाईल, हे करण्यासाठी टॉपर मुलांना वेळ नाही. जे फडतूस असतात ना, ज्यांची लायकी नसते, असेच मुलं आई बापाच्या जीवावर उड्या मारतात आणि त्या जाळ्यामध्ये मुली फसतात. तर माझ्या छोट्या बहिणींना 8वी पासून पुढच्या ज्या मुली आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही या ट्रॅपमध्ये फसू नका. तुम्ही ज्या गोष्टीला प्रेम समजता ते प्रेम नाही, ते फक्त आकर्षण आहे. खरं प्रेम आहे आई बापाचं की तुम्ही आईच्या पोटात असताना 9 महिन्यापासून जे तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात ते आई बाप, त्यांचं प्रेम खरं आहे, निस्वार्थ आहे. कधी मुली विचार करत नाही की वाढदिवस असेल की मला स्कूटीच पाहिजे, खूप त्रास देतात, खूप रडतात. त्या बापाकडे पैसा नसेल तर त्यांना बाकी काही घेणं नसते. बापाच्या खिशात पैसा नाही तर तो वाईट आहे. मला जर विरोध करतो तर माझा बाप वाईट आहे. लग्नासाठी मला जर या मुलासाठी लग्न करायचं तो बाप जर विरोध करत असेल तर माझा बाप वाईट आहे. हा जगाचा एक नियम आहे. तुम्हाला जो चांगलं म्हणेल ना, चांगल्या वाईट गोष्टीला जो चांगलं म्हणेल तो तुमच्यासाठी चांगला, आणि जो तुमच्या वाईट गोष्टीला सुद्धा चांगलं म्हणेल तो तुमच्यासाठी चांगला. तर असंच होतं, जो बाप तुमची खूप काळजी घेतो, पावलोपावली तुम्हाला चांगलं सांगत चालतो, तो बाप मुलींना वाईट वाटायला लागतो. तर माझ्या स्पीचचा हाच उद्देश आहे. कमीत कमी 1 लाख मुलींना मला हे मार्गदर्शन द्यायचं आहे की पुरी नको जाऊ वाया, समजून घे बापाची माया. की जी मुलगी उद्या भरकटू शकते त्या मुलीला आईबापाचं प्रेम दाखवून द्यायचं आहे आणि त्या मुलीला पुन्हा योग्य मार्गावर आणायचं आहे. मुलींना एक कळकळीची विनंती आहे की मुलींनो, असं काहीतरी करा. तुमच्या आईबापाचं जे तुमच्याकडून स्वप्न आहे ते 100% त्यांचं स्वप्न पूर्ण करा. त्यांची मान अभिमानाने उंचावेल असं काहीतरी करून दाखवा. भले त्यांची मान अभिमानाने उंचावेल असं तुम्हाला करता नाही आलं तरी चालेल, पण त्यांची मान शर्मेने खाली झुकेल असं चुकूनही करू नका.
ही माझी कळकळीची विनंती आजच्या तरुण पिढीला आहे. तर सर जशा मुली काही नाही का वाईट वळणावर जातात वगैरे, तसं मुलं पण बरेच आहेत की जसं व्यसनाधीन होतात, तर मग त्यांच्याबद्दल काय सांगाल, त्यांना काय सांगाल? त्याआधी मी मुलांची एक व्यथा मांडेल की आजच्या काळामध्ये मुलांची व्यथा कोणी समजून घ्यायला तयार नाही. आज स्पर्धेच्या युगामध्ये ChatGPT सारखं लाखो जॉब कम्प्युटर फील्डमधले सुद्धा नष्ट कमी होऊ राहिले. स्टीफन हॉकिन्स यांनी सांगितलं की 2030 नंतरचं जग कसं असेल, कम्प्युटर आणि शेती या क्षेत्रातच नोकरी असेल, बाकीच्या ठिकाणचे जॉब 95% गेलेले असतील. आज कुणी ड्रायव्हर असेल तर त्यांनी लगेच या 2 फील्डमध्ये शिफ्ट व्हावं, कारण गुगल कार मार्केटमध्ये आलेले आहे. रस्त्यावर गुगल कार काही वर्षात धावणार आहे. बस कंडक्टरची आधीच वाट लागलेली आहे. तुम्ही डॉक्टर असाल तर ऑनलाईन कन्सल्टिंग सुरू झालेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज ऑनलाईन आलेलं आहे. बरे कपड्याची खरेदी असू द्या, काही असू द्या. तर तरुण पिढी जे मुलं आहेत त्यांच्यापुढे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. आज आई वडिलांना वाटतं की मुलांनी काहीतरी कमवून आणावं, त्यांना जर नोकरी मिळाली नाही तर छोकरीसुद्धा मिळत नाही. खूप मोठ्या समस्येला मुलांना तोंड द्यावं लागतं, त्यांची व्यथा पण आहे. त्यामुळे सुद्धा मुलं कळत न कळत व्यसनाकडे जात आहेत. पण अशा सर्व मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात, सिगारेट असेल, दारू असेल किंवा वेगवेगळे जे काही ड्रग्स वगैरे आजची तरुण पिढी घेते. आज पुण्यासारखं शिक्षणाचं माहेरघर असलेल्या ठिकाणी हजारो कोटीचा ड्रग साठा सापडतोय. ही खूप वाईट गोष्ट आहे. तर तरुण पिढी बर्बाद का होते याचा विचार करणं गरजेचं आहे. एक, बेरोजगारी हा प्रश्न असू शकतो. दुसरं, वाईट संगत एक गंभीर प्रश्न आहे. मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की आई वडील आपल्यासाठी किती काही करतात. पुण्यात शिकणाऱ्या मुलासाठी बाप जे काही 5-10 हजार रुपये पाठवतो ना, त्यासाठी त्या बापाचे किती श्रम आहेत, किती घाम गेलेला आहे. तो किती काबाड कष्ट करून त्या मुलाचे लाड हट्ट पूर्ण करत आलेला आहे. बापाची माया, बापाचं प्रेम त्या मुलाने समजून घ्यावं. आणि आपलंही कर्तव्य आहे की बापाने आजपर्यंत आपल्यासाठी इतकं काय केलंय, इथून पुढे माझी जबाबदारी आहे की त्यांच्यासाठी इथून पुढे काळजी घेणं, त्यांना जपणं. तर मुलांनी विचार केला पाहिजे की व्यसनाकडे जाऊन आपल्या आयुष्याचं वाटळ होणार आहे. शेकडो पिढ्या आपण पाहिलं, खूप लोक आहेत की दारूपायी बर्बाद झाले, की दारू पिऊन त्यांच्या मुलांना आज हॉटेलमध्ये बशा घासाव्या लागल्यात, त्यांच्या बायकांना आज हॉटेलमध्ये किंवा मोलमजुरीचं काम करावं लागतं. तरुण मुलांना माझी विनंती आहे की चुकूनही वाईट मार्गाला जाऊ नका. व्यसन तुमच्या ब्रेनमध्ये एक आनंद देणारा हार्मोन्स तयार करतंय, तर तो आनंद झुगारून लावा, त्याचा त्याग करा आणि तुमच्या ध्येयासाठी वेडे व्हा. इतके वेडे व्हा, आई वडिलांचं तर स्वप्न पूर्ण करा, पण असं काही बनवून दाखवा, फक्त आई वडिलांना नाही, तुमच्या गावाला नाही, तुमच्या तालुक्याला तुमच्यावर अभिमान वाटला पाहिजे, असं काहीतरी करून दाखवा. कारण तुम्हाला ध्येय वेडे झालात तरच तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता. ध्येयासाठी इतके वेडे व्हा की लोक म्हणले पाहिजे हा वेडा झाला. ज्या दिवशी लोक तुम्हाला म्हणतील हा वेडा झाला, त्या दिवशी समजा तुम्ही यशाचं शिखर गाठायला सुरुवात केलेली आहे. कारण वेडे लोक इतिहास लिहितात आणि शाने लोक इतिहास वाचतात. त्यामुळे ध्येय गाठायचं असेल तर ध्येय वेडं व्हावंच लागेल. ओके सर, तर शेवटचा प्रश्न असा येईल की आमच्यासारख्या युथला तुम्ही काय सल्ला द्याल? आजच्या युवा पिढीला माझा सल्ला हाच आहे की तुमचं ध्येय फिक्स करा, त्या ध्येयाकडे जाण्याचा एक मार्ग तयार करा आणि आपण त्या मार्गावर आहोत की भरकटतोय ते तपासत चाला. रोज तुम्ही संध्याकाळी ठरवा की मी जे काही ठरवलं होतं त्या मार्गावर मी आहे की चुकतोय. जसं मी सांगितलं, मोबाईलमुळे आपण डिस्ट्रॅक्ट होतोय, की काही मुलींच्या मागे आपण भरकटतोय, काही व्यसनाच्या मार्गाला जातोय. तर रोज तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला भरकट आहात, ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत आहात, त्या गोष्टी शोधून तुमच्या ध्येयाकडे चाला. तुमची क्लॅरिटी असली पाहिजे आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचा फोकस इतका क्लिअर असला पाहिजे की घोड्याला जशी झापड लावली जाते आजूबाजूचं दिसू नये म्हणून, तशी झापड आजच्या युवा पिढीला खूप गरजेची आहे की ध्येय सोडून तुम्हाला बाकी काहीच न दिसता तुमचा फोकस हा हायपर फोकस असावा, इतका क्लिअर असावा की तुम्हाला बाकीचं काहीच दिसू नये, तुम्हाला फक्त ध्येय दिसावं. असं तुम्ही ध्येयवेड झालात तर यश नक्कीच मिळेल. आजच्या तरुण पिढीला मी आवाहन करतोय की आपण छत्रपतींचे मावळे आहोत. मर्द मराठे, मराठे म्हणजे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठा आहे. आपण सर्व छत्रपतींचे मावळे आहोत. छत्रपतींच्या मावळ्यांना साजेसं आपण काहीतरी एक चांगलं कार्य करावं आणि महाराष्ट्राचा इतिहास, जसा आज भारतामध्ये महाराष्ट्राचा इतिहास पुढे आहे, तसं आपलाही आयुष्यात काहीतरी इतिहास निर्माण व्हावा. आपणही समाजासाठी एक आदर्श घडावं, असं युवा पिढीने काहीतरी चांगलं करून दाखवावं, असं मी युवा पिढीलाच एक आवाहन करतोय. वा सर, खूप छान संदेश दिलात. तर थँक्यू सो मच, तुम्ही जाणार आम्हाला तुमचा टाईम दिला त्याबद्दल. नाही, आमच्याकडे तुमच्याकडे छोटीशी आठवण भेटे प्लीज सर. धन्यवाद. थँक्यू सो मच.
आणि तुमचं जे ध्येय आहे त्याकरता आमच्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. द स्पेशल कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या पूर्ण टीमने आज मला इथे आमंत्रित केलं आहे, माझला पॉडकास्टसाठी आमंत्रित केलं आहे. तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि इथून पुढे तुमचा प्रवास हा असा जोरदार असावा. तसेच मी सर्व पब्लिकला या ठिकाणी विनंती करतोय की यांच्या चॅनलवर खूप चांगल्या लोकांना, ज्यांनी आयुष्यात काहीतरी ध्येय अचीव केले किंवा यशाच्या शिखरावर जे वाटचाल करत आहेत, अशा लोकांना हे आमंत्रित करून त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी 4 लोकांना मिळाव्यात असा प्रामाणिक प्रयत्न श्री प्रसाद महाजन यांचा व त्यांच्या टीमचा आहे. सर्वांना विनंती आहे की यांचा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक खुर्चीवर बसावेत तर मला या ईमेलवर मेल करा किंवा या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड डे अँड बाय.